आपण या व्हिडिओमध्ये 11वीच्या पहिल्या चॅप्टरला सुरुवात करतो आहोत। मॅथ फर्स्टमध्ये एकूण 9 चॅप्टर्स आहेत, त्यातला आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात करूया। चॅप्टरचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट। यात आपण जे बेसिक 10वीला जे शिकलेलो आहोत त्याच याचा सुरुवातीला आपण पाहणार आहोत। हेच बेसिक आपल्याला इथे पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पाठाला सुरुवात करणार आहोत। तर काही कन्सेप्ट्स आहेत, बेसिक ज्या डेफिनेशन्स आहेत ते आपण बघणार आहोत इथे। तर सुरुवातीला बघा डायरेक्टेड अँगल्स। आपण अँगल या शब्दाशी परिचित आहोत, आपल्याला अँगल माहिती आहे, पण ते आपण त्याला सोबत एक वर्ड जोडलाय डायरेक्टेड अँगल। त्याचा अर्थ डायरेक्शन त्या ठिकाणी फार इम्पॉर्टंट असणार आहे। तर कशी तर बघा इथे समजा मी ओ चा आहे तो व्हर्टेक्स घेतला, इथे ए हा ओए हा इनिशियल रे, ओबी हा टर्मिनल रे घेतलाय आणि यात आपण ओ अराउंड ओ या ठिकाणी रोटेशन करतो आहोत ओएचं। तर रोटेशन इथपर्यंत आपण आणलं, या ठिकाणी बी पॉइंट आपण कन्सिडर केला, या ठिकाणी एरो दाखवलाय, म्हणजे हे रोटेशन जे आहे ते अँटी क्लॉकवाईज झालंय। म्हणजे अशा प्रकारचे अँगल ज्या ठिकाणी रोटेशन जे आहे ते ऑर्डर पेयर ओए वेक्टर द ऑर्डर पेयर ऑफ रेस ओए अँड ओबी टुगेदर विथ द रोटेशन ऑफ द रे ओए टू द पोझिशन ऑफ द रे ओबी इज कॉल्ड द डायरेक्टेड अँगल। म्हणजे या ठिकाणी त्याची पोझिशन जी आहे इनिशियल रे टू टर्मिनल रे या प्रकारे त्याची पोझिशन असेल आणि त्याला डिनोट करताना आपण अँगल या ठिकाणी एक कर्व दाखवतो आणि मग एओबी असं म्हणणार आहोत। तर या त्याचं डायरेक्शनला महत्व यासाठी आहे कारण इथे इफ द रोटेशन ऑफ इनिशियल रे इज अँटी क्लॉकवाईज, जर ते अँटी क्लॉकवाईज असेल तर तो अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे। म्हणजे तयार झालेलं मेजरमेंट आपण पॉझिटिव्ह नंबर मध्ये लिहिणार आहोत, जे डिग्री मेजर असेल किंवा रेडियन पण आपण वापरतो। इफ द रोटेशन ऑफ इनिशियल रे इज क्लॉकवाईज, जर ते क्लॉकवाईज असेल या दिशेने जर ते रोटेट होत असेल अराउंड ओ, तर अशा वेळेला अँगल हा जो आहे तो निगेटिव्ह अँगल तयार होणार आहे। रे ओए इज कॉल्ड इनिशियल आर्म, त्याला इनिशियल आर्म देखील म्हटलं जातं आणि रे ओबी जो आहे जो ज्याचा एंड होतोय टर्मिनल आर्म त्याला म्हटलं जातं आणि ओला व्हर्टेक्स आपण म्हणणार आहोत। हे अँगल जे आहे ते अराउंड ओ तयार होत आहे त्याला आपण व्हर्टेक्स म्हणणार आहोत आणि अँगल एओबी नॉट इक्वल टू अँगल बीओए, कारण एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असणार आहे। जर आपली पोझिशन ठरलेली असेल एओ आणि बीओ यांची की ओए आणि ओबी जे आहे ते जर एक इनिशियल आर्म आहे एक टर्मिनल आर्म आहे, त्याची जी पोझिशन असेल त्या पोझिशनवर डिपेंड करते की तो अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह होणार आहे की निगेटिव्ह होणार आहे। तर एक एक बघूयात आपण पुढे झिरो अँगल आहे। तर याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं की जर अँगल झिरो तयार होत असेल, मेजरमेंट जे आहे म्हणजे रोटेशन झालंच नाही अशा वेळेला, म्हणजे काय इफ द रे ओए हॅज झिरो रोटेशन किंवा रोटेशन जे आहे ते झालंच नाही, इट डज नॉट रोटेट, द इनिशियल आर्म इटसेल्फ इज अ टर्मिनल आर्म ओबी and the angle so formed is called zero angle। त्यावेळेला आपण झिरो अँगल म्हणणार आहोत, म्हणजे मेजर ऑफ अँगल एओबी इज इक्वल टू 0 डिग्री त्यावेळेला असणार आहे। पुढे आहे वन रोटेशन अँगल, म्हणजे पूर्ण रोटेशन झालेलं असेल अशा वेळेला त्याला 360 चा अँगल त्या ठिकाणी तयार होतो। आपल्याला माहिती की संपूर्ण रोटेशनला आपण 360 डिग्री हा अँगल म्हणणार आहोत। म्हणजे जे वन कम्प्लीट रोटेशन असेल, इथून सुरुवात झाली आहे आणि तो इकडे येऊन परत त्याच ठिकाणी आलाय, म्हणजे ओएचं रोटेशन होऊन परत ओबीच्या जागेवरती तो परत आलाय त्याच जागेवरती, किंवा तो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज दोन्ही दिशेने असेल, पण तयार झालेला जो अँगल आहे तो 360 डिग्रीचा तयार होत असेल तर अशा वेळेला ते वन रोटेशन अँगल त्याला आपण म्हणणार आहोत। कोइन्साइड असेल तो विथ द टर्मिनल रे ओबी देन सो फॉर्म अँगल इज नोन ऍज वन रोटेशन अँगल, त्याला त्यावेळेला आपण वन रोटेशन म्हणून म्हणजेच तो 360 डिग्रीचा तयार होणार आहे। पुढे आहे स्ट्रेट अँगल। आता यात पण लगेच कळतं की जर समजा हे इनिशियल रे, आता इथे समजा हा ओबी असेल आणि हा ओए असेल, हा ओए रोटेट होतो इकडे ओबी पर्यंत आला, तर या ठिकाणी तयार झालेला अँगल जो आहे तो 180 डिग्रीचा असेल। म्हणजेच तयार झालेला अँगल जर 180 डिग्रीचा तयार झाला म्हणजेच हे दोघे अँगल जे ओए आणि ओबी दोघी रे जे आहे ओए आणि ओबी हे ऑपोजिट डायरेक्शनला ज्या वेळेला येतील, म्हणजे बघा आफ्टर द रोटेशन इफ द इनिशियल रे ओए अँड द टर्मिनल रे ओबी आर इन ऑपोजिट डायरेक्शन, ते जर ऑपोजिट डायरेक्शन मध्ये आलेले असतील तर अशा तयार झालेला जो अँगल असेल त्याला आपण म्हणणार आहोत स्ट्रेट अँगल। तो स्ट्रेट लाईन तयार होते म्हणून त्याला आपण स्ट्रेट अँगल म्हणू आणि त्याचं मेजरमेंट जे असेल ते 180 डिग्री त्यावेळेला असणार आहे। यानंतर बघूया राईट अँगल। राईट अँगल आपल्या सगळ्यांना परिचित आहे। तर इथे आपण एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढलेला आहे। या ठिकाणी ऍक्सिस टू ऍक्सिस जो अँगल तयार होतो आहे, एक्स ऍक्सिस टू वाय ऍक्सिस म्हणजे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, नंतर इकडनं हा इकडे इकडे होईल, इकडे असा होईल, परंतु आपण त्याची इनिशियल पोझिशन टर्मिनल रे हे आपले ठरलेले आहे। इथे ओएचा समजा या ठिकाणी इनिशियल रे असेल आणि टर्मिनल रे जो आहे तो 90 डिग्री पर्यंत पोहोचलेला असेल, तो इतर क्लॉकवाईज असेल किंवा अँटी क्लॉकवाईज असेल, तर अशा प्रकारच्या अँगल्सना आपण राईट अँगल म्हणणार आहोत। किंवा 1/4
ऑफ वन रोटेशन, हे संपूर्ण रोटेशनचं 1/4 तो आहे. अँगल इज कॉल्ड ॲज वन राईट अँगल. त्याचा मेजरमेंट जे आहे ते 90 डिग्री असणार आहे. अगदी इझी प्रकार आहे हा, तुमच्या 10th स्टँडर्डला पण झालेला आहे, पण आपण एक फॉर्मॅलिटी म्हणून हा प्रकार घेतो आहोत. पुढे आहे अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल हा स्टँडर्ड पोझिशनला असणं म्हणजे काय, तर या ठिकाणी इम्पॉर्टंट गोष्ट काय की आपली जी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, या सिस्टीम मध्ये एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर हा पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस आहे, याच्यापासून तयार झालेले जे अँगल्स असतील जे तिथूनच तयार होतील आणि टर्मिनल रेज होईल त्याचा कुठल्या तरी क्वाड्रंट मध्ये असणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे अँगल्स असतील त्यांना आपण स्टँडर्ड पोझिशन मध्ये अँगल्स आहेत असं म्हणणार आहोत, कारण त्याचा ओए मात्र जो आहे तो ऑलवेज इनिशियल रे जो आहे तो असला पाहिजे. अशा वेळेला आपण त्याला म्हणणार आहोत अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. बघा, इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम डायरेक्टेड अँगल विथ इट्स व्हर्टेक्स हा ओरिजिनला असला पाहिजे अँड इनिशियल रे अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. या पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस पासूनच तो तयार झाला पाहिजे, म्हणजे हा त्याचा इनिशियल रे असला पाहिजे आणि व्हर्टेक्स हा त्याचा ओरिजिन असला पाहिजे. अशा वेळेला जे पण अँगल्स तयार होतील त्या सगळ्या अँगल्सला आपण म्हणणार आहोत स्टँडर्ड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. फॉर एक्झाम्पल बघा, इथे अँगल AOP आहे, AOQ आहे, AOR आहे. हे जे अँगल्स तयार झाले म्हणजे इकडनं असेल किंवा इकडनं असेल, तो क्लॉकवाईज असो किंवा अँटी क्लॉकवाईज असो, इम्पॉर्टंट फक्त हे आहे की याचा इनिशियल रे जो आहे तो ऑलवेज अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसने असला पाहिजे. एक्स ऍक्सिसनेच त्या अँगलला सुरुवात झालेली पाहिजे. अशा प्रकारचे अँगल जे आहेत ते आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन असं म्हणणार आहोत. पुढे आहे अँगल इन क्वाड्रंट. आता क्वाड्रंट आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या आपल्या कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट आहे. आणि ह्या क्वाड्रंट मध्ये जे त्याचे अँगल्स तयार होतील ते त्यानुसार आपण त्यांना म्हणणार आहोत की तो स्पेसिफिक क्वाड्रंट मध्ये तो अँगल तयार झालेला आहे. जसं की या फिगर मध्ये आपण पाहतो आहोत की या ठिकाणी याचा टर्मिनल रेचा जो एंड आहे तो इथे होतोय ओपीला, म्हणजे हा जो अँगल तयार होतो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये तयार झाला आहे. अँगल मेड इन फर्स्ट क्वाड्रंट. हा ओक्यू जो दिसतोय तो सेकंड क्वाड्रंट मध्ये दिसतोय, म्हणजे टर्मिनल रे ज्या क्वाड्रंट मध्ये लाईज असणार आहे, ज्या क्वाड्रंट मध्ये तो तयार होणार आहे, अशा प्रकारे आपण त्यांना म्हणू शकणार आहोत की तो अँगल जो आहे तो लाईज इन सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट या प्रकारे. तर आता हा अँगल जो आहे तो फोर्थ मध्ये तयार झाला आहे, म्हणून आपण याला म्हणणार की अँगल लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. म्हणजेच काय, डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. तो स्टँडर्ड पोझिशन मध्ये असला पाहिजे, म्हणजे त्याची इनिशियल वेची सुरुवात जी आहे ती अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिसने झाली पाहिजे. टू बी इन पर्टिक्युलर क्वाड्रंट ऑफ इट्स टर्मिनल रे लाईज इन दॅट क्वाड्रंट. म्हणजे तो त्या क्वाड्रंट मध्ये तयार झालेला असेल, टर्मिनल रे त्या क्वाड्रंट मध्ये तो लाईज आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचा आहे क्वाड्रंटल अँगल. हा जो अँगल आहे तो ऍक्सिस टू ऍक्सिस तयार होतो, म्हणजे त्याची स्टँडर्ड पोझिशन मध्ये तो असला पाहिजे, म्हणजे त्याचा इनिशियल रे जो आहे तो ऑलवेज पॉझिटिव्ह ऍक्सिस अलॉंग पॉझिटिव्ह ऍक्सिस असला पाहिजे, एक्स ऍक्सिस, आणि शिवाय तो त्याच्या ऍक्सिस टू ऍक्सिस अँगल तयार करत असतात. म्हणजे जसं की आता इथे ओपी हा त्याचा इनिशियल रे आहे, तो त्याने लगेच इथे अँगल तयार केला ओक्यू सोबत, म्हणजे हा त्याचा टर्मिनल रे झाला. नंतर परत हा OR आहे, हा OS आहे, म्हणजे ऍक्सिस टू ऍक्सिस, म्हणजे ते मल्टिपल असतील 90 डिग्रीचे. 90चे मल्टिपल असलेले जे अँगल्स असतील 0 to 90 पर्यंत, ते पुढे 90 to 180 पुढे 270, 360 असं रोटेशन कम्प्लीट करत जात असून सुद्धा परत 90चा जर मल्टिपल असेल तर अशा वेळेला ते अँगल जे आहेत ते क्वाड्रंटल अँगल आहेत असं आपण म्हणणार आहोत. म्हणजे डायरेक्टेड अँगल इन स्टँडर्ड पोझिशन, तो स्टँडर्ड पोझिशनला असलाच पाहिजे. त्याचा इनिशियल रे ओपी किंवा OX असेल, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिसने, हुज टर्मिनल रे लाईज असला पाहिजे अलॉंग एक्स ऍक्सिस अँड ऑर वाय ऍक्सिस. म्हणजे एक्स ऍक्सिसला किंवा वाय ऍक्सिसलाच त्याचा जो अँगलचा एंड आहे तो झाला पाहिजे. अशा प्रकारचे जे अँगल्स आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत क्वाड्रंटल अँगल. जसं फॉर एक्झाम्पल घेतलंय अँगल XOP तोच अँगल स्वतःसोबत त्याने अँगल 0 डिग्रीचा तयार केला आहे, त्यावेळेला OP जो आहे तोच त्याचा अँगल असेल. तर इथे XOQ, XOR हे जे अँगल्स आहेत ते क्वाड्रंटल अँगल्स आहेत, जे ऍक्सिस टू ऍक्सिस तयार झालेले आहेत. पुढचा महत्वाचा पार्ट आहे, हा इम्पॉर्टंट आहे एक्झाम्पल साठी म्हणून, कोटर्मिनल अँगल्स. इथे बघा अँगल ऐवजी अँगल्स म्हटले, म्हणजे हा कन्सेप्ट जो आहे किंवा ही टर्म जी आहे ही टर्म दोन आणि दोनापेक्षा जास्त अँगल साठीचाच आहे, हे लक्षात घ्या. एक अँगल आपण एकच अँगल कोटर्मिनल आहे असं म्हणू नाही शकत, त्याला जोडीची गरज असेल, 2 किंवा 2पेक्षा जास्त. मग आता कोटर्मिनल म्हणजे काय, तर असे अँगल्स बघा, ते खूप इम्पॉर्टंट आहे, हे समजायला थोडंसं जड जाईल परंतु इझी आहे जर चांगल्या प्रकारे प्रयत्न केला तर. बघा इथे काय होईल, हा जो अँगल दिसतोय याचा इथून सुरुवात झाली बघा, हा जो अँगल मी इथून असा अॅरो दाखवलेला, इकडे अॅरो दिसतोय, इकडनं पण याची सुरुवात झाली आणि अॅरो इथे एंड झाला.
ती सुरुवात पण इथून झालेली आहे बघा, आणि हा पूर्ण रोटेट होऊन परत इथे ज्याचा एंड झाला आहे. म्हणजे ज्याचा इनिशियल रे, दोन किंवा दोनपेक्षा असे अँगल्स ज्यांचा इनिशियल रे जो आहे तो सेम असेल आणि टर्मिनल रे सुद्धा सेम असेल. म्हणजे ते एकाच ठिकाणाहून सुरू झाले पाहिजे आणि एकाच ठिकाणी संपले पाहिजे. म्हणजे जिथून सुरू झाले तिथे संपले पाहिजे असं मला म्हणायचं नाहीये. एका ठिकाणाहून सुरू झाले आणि ज्या ठिकाणी पण तो थांबला असेल टर्मिनल रे, त्याच ठिकाणी बाकीच्या अँगलचा आपण टर्मिनल रे जो आहे थांबला पाहिजे. अशा प्रकारचे अँगल्स थोडंसं मॅथमॅटिकली बघूयात. डायरेक्टेड अँगल्स ऑफ डिफरंट अमाउंट ऑफ रोटेशन हॅव्हिंग द सेम पोझिशन ऑफ इनिशियल रेज आर कॉल्ड को-टर्मिनल अँगल्स. म्हणजे इनिशियल रेची पोझिशन सेम असली पाहिजे आणि त्यांचा एंड बरोबर त्याच एका ठिकाणी ओबीला होतो आहे. मग अशा प्रकारे आता 30 डिग्री हा क्लॉकवाईज डायरेक्शनने गेलेला असल्यामुळे -330 डिग्री, हा इकडनं परत रोटेट होऊन हा 360 झाला आणि परत हा एवढा त्याच्यामध्ये 30 ऍड झाला तर हा 390 डिग्री. म्हणजे हे सगळे अँगल जे आहेत ते को-टर्मिनल आहेत. को-टर्मिनल आहेत म्हणजेच काय, त्यांच्या इनिशियल आर्मची आणि टर्मिनल आर्मची जी आहे ही सेम पोझिशन आहे. अशा वेळेला आपण त्यांना म्हणणार आहोत को-टर्मिनल अँगल्स. परंतु हे अँगल्स आपण ओळखायचे कसे किंवा आपल्याला त्यांची एक मेथड आहे का ओळखायची, ती एकदम इझी मेथड आहे. त्यांचा डिफरन्स घ्यायचा. तुम्हाला दोन दिलेले आहेत, समजा 30 डिग्री आहे अँड 390 डिग्री आहे. हे को-टर्मिनल आहेत किंवा नाही आपल्याला चेकआउट करायचं आहे. ते अँगल को-टर्मिनल आहेत किंवा नाही हे चेक करायचं. तर आपण काय करणार, याच्यातली कुठली एक संख्या मोठी संख्यातनं मायनस लहान संख्या करून टाकायची किंवा याच्यातनं हे जरी मायनस तरी चालेल. फक्त दोघीचा डिफरन्स मात्र घ्यायचा. मग ते निगेटिव्ह येऊ किंवा पॉझिटिव्ह येऊ. आन्सर जे आहे जे पण येईल त्या आन्सरला 360चा भाग गेला पाहिजे. 360चा तो स्केलर मल्टिपल असला पाहिजे. जर तो 360चा स्केलर मल्टिपल आला तर अशा वेळेला समजायचे की ते दोघे अँगल्स जे आहेत ते को-टर्मिनल आहेत. मग आपण अशा वेळेला काय करणार, समजा 390 डिग्री आहे, 390 डिग्री -30 डिग्री केला तुम्हाला मिळतं आहे 360 डिग्री. म्हणजे याचा अर्थ काय होतो की हा 360 डिग्री जो आहे तो मल्टिपल आहे 360 डिग्रीचा, त्याला 360चा भाग जातो आहे. तसंच 720 समजा डिफरन्स आला तर अशा प्रकारचे डिफरन्स जे 360चे मल्टिपल आहे असे जर त्या अँगलचे येत असतील डिफरन्सला जर भाग जात असेल 360चा तर अशा वेळेला समजायचं की त्या अँगल जे आहेत ते को-टर्मिनल आहे. म्हणजे जी इनिशियल आर्मची पोझिशन आणि टर्मिनल आर्मची पोझिशन जी आहे ती सेम असेल. भलेही त्यांचा अमाऊंट ऑफ रोटेशन जे आहे ते काहीही असो पण पोझिशन त्यांच्या मात्र सेम असतील आणि अशा प्रकारच्या अँगल्सला आपण म्हणणार आहोत को-टर्मिनल अँगल्स. नेक्स्ट बघूयात मेजर्स ऑफ अँगल्स. ऑफकोर्स अँगल्सला कुठल्या तरी एका मापामध्ये मोजलं जातं आपल्याला माहिती आहे. आपण जनरली यापूर्वी वापरलेला आहे की कुठलाही अँगल जर असेल, समजा फॉर एक्झाम्पल 90 डिग्री आहे तर ती डिग्री त्याचं मेजरमेंट आहे तर आपण डिग्री या असं वाचतो आहोत. तर त्याचं नाव आहे सेक्सियाजेसिमल सिस्टीम. ही सिस्टीम आहे. त्याच्या दोन सिस्टीम्स आहेत मेजर करण्याच्या. या दोन्ही सिस्टीम पैकी ही आपण जी रेग्युलर वापरतो आहोत त्याला आपण डिग्री मेजरमेंट घेतलेला आहे. याला म्हणतो सेक्सियाजेसिमल सिस्टीम. या सिस्टीम मध्ये त्याचं युनिट जे आहे ते डिग्री असणार आहे. आपण ज्या वेळेला त्याला वाचताना 90 डिग्री 180 डिग्री या प्रकारे वाचतो आहोत. त्याचं सरळ मिनिंग काय की जसे आपले घड्याळ एक संपूर्ण रोटेशनचं असतं. संपूर्ण रोटेशन आपण ज्याप्रमाणे घेतो 360चं असतं. मग 1/360 पार्ट ऑफ वन कम्प्लीट रोटेशन. या का कम्प्लीट रोटेशनचा जो पार्ट असतो ना 360वा पार्ट म्हणजे 360 पार्ट त्याच्यातला असेल 1/360 पार्ट तो असेल 1 डिग्री. त्याला आपण म्हणणार आहोत 1 डिग्री. म्हणजे संपूर्ण एका रोटेशनचा 360वा भाग म्हणजे 1 डिग्री असणार आहे. तसंच हे संपूर्ण 1 रोटेशन घेणार त्याच्यातले जर आपण 60 भाग घेतला, फक्त 60 पार्ट ऑफ 1 डिग्री, एका डिग्रीचे आणि या डिग्रीचे आपण 60 भाग जर केले समान तर आपल्याला त्यावेळेला एका मिनिटचे सांगतोय त्यावेळेला मला मिळतं ते आहे 1 मिनिट. म्हणजे 1/360 पार्ट ऑफ 1 डिग्री, एका डिग्रीचे 60 भाग केले तर तुम्हाला 1 मिनिट मिळतो आहे. आणि ह्या एका मिनिटाचे 1 मिनिटचे आपण परत 60 भाग केले. 1/16 पार्ट ऑफ 1 मिनिट इज 1 सेकंड. याला आपण 1 सेकंड आहोत आणि तो डिनोट केला जातो 1 डबल डॅश. म्हणजे 1 डॅश 1 डबल डॅश. 1 डॅश हा तुमचा मिनिट असणार आहे. 1 डबल डॅश जो आहे ते त्याचं जे मेजरमेंट आहे ते त्यावेळेला सेकंड असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 1 डिग्री इज इक्वल टू 60 सेकंड आणि 1 सेकंड इज 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड. हा त्याचा मिनिंग असणार आहे. पुढचा आहे सर्क्युलर सिस्टीम. ही नवीन सिस्टीम आहे जी आपण या 11th स्टँडर्डला शिकणार आहोत. यापूर्वी तुम्ही ते पाहिलेलं नाहीये आणि जास्त करून आपण याचाच यूज करणार आहोत ते लक्षात घ्या. याचं जे
नाव आहे सर्क्युलर सिस्टीम, परंतु आपण त्याला रेडियन वाचणार. जसं याला आपण डिग्री वाचायचो तसं याला रेडियन वाचणार आहोत. जसं इथे आपण रेस टू इथे 0 लिहायचो, 0च्या स्वरूपात त्याला लिहिलं जायचं, तसं इथे तुम्ही सी लिहिणार आहात. म्हणजेच याचा अर्थ की याचं वाचन पण आपण 1 रेडियन या स्वरूपात करणार आणि ते रेस टू सी या स्वरूपात त्याला लिहिलं जातं. अशा प्रकारे आपण बघणार आहोत. या सिस्टीम मध्ये त्याचं जे युनिट आहे ते असणार आहे रेडियन. आता ही सर्क्युलर सिस्टीम जी म्हटली तिला सर्क्युलर नुसार मोजमाप केलं जातं. हे जसं आपण सांगितलं की एका पूर्ण रोटेशनचे 3/16 पार्ट आपण घेतला, तसं 1/16 पार्ट घेतला, तसं इथे जे होणार आहे ते असेल की इथे पूर्ण सर्कल असेल. त्या सर्कलमध्ये एक असं सर्कल कन्सिडर करायचं की त्यात सेंटर ओ आहे, रेडियस जी आहे ती आर आहे, आणि असे 2 पॉईंट घ्यायचे की ज्यात ही लेंथ जी आहे, आर ची जी लेंथ आहे ती लेंथ आणि रेडियस हे सेम असले पाहिजे. जेव्हा हा एक पार्ट तयार होईल, म्हणजे या संपूर्ण ज्याला आपण वर्तुळ पाकळी असं म्हणतो, किंवा तुम्ही त्याला याला 10th स्टँडर्डला याच्या संदर्भात जे स्टडी आहे ती केलेली आहे. म्हणजे हे आर्क आहे, या आर्कची जी लेंथ आहे ती जर आर असेल त्यावेळेला हा जो सेक्टर तयार झालेला आहे त्याला आपण वर्तुळ पाकळी म्हणतो, तर त्यात जो अँगल तयार होतो सेंट्रल अँगल सेंटरला, त्या अँगलचं मेजरमेंट जे आहे ते 1 रेडियन आपण मानतो त्यावेळेला. म्हणजे ते तयार झालेला जो अँगल असेल ते असेल 1 रेडियन. म्हणजे याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे तर रेडियनचं जे लेंथ आहे तीच लेंथ जी आहे ती या आर्कची असली पाहिजे, तेव्हा जो अँगल तयार होईल तो असेल 1 रेडियन अँगल. बघा, लेट आर बी द रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर ओ, लेट ए अँड बी बी 2 पॉइंट्स 1 सर्कल पॉइंट ऑन सर्कल, सर्कलवरती पॉइंट असेल, सच दॅट लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू आर असेल. आरची लेंथ जी आहे ती आर असेल. म्हणजे 1 रेडियन इज मेजर ऑफ अँड अँगल सबस्टेंडेड ऑफ द सेंटर ऑफ सर्कल. सेंटरला जो अँगल तयार होतो आहे तो असा अँगल बाय अन आर्क हुज लेंथ इज इक्वल टू द रेडियस ऑफ सर्कल. म्हणजे रेडियस ऑफ सर्कलची लेंथ आणि याची लेंथ सेम असेल, तो तयार झालेला जो अँगल असेल त्याला आपण म्हणणार आहोत 1 रेडियन. हे असणार आहे आपलं रेडियन मेजर. याचा जास्त करून आपण आता यापुढे उपयोग करणार आहोत. नेक्स्ट बघूया थेरम. आपण आता ज्या 2 सिस्टीम ऑफ मेजरमेंट्स पाहिल्यात अँगलसाठीच्या, हेक्साडेसिमल सिस्टीम आणि एक होती सर्क्युलर सिस्टीम, म्हणजेच डिग्री मेजरमेंट आणि रेडियन मेजर, या दोघी सिस्टीमचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे का, रिलेशन आहे का, ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे एखादा अँगल जो आहे तो जर रेडियन मेजरमेंट दिला तर त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करता येतो का, किंवा डिग्रीमध्ये दिला त्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करता येतो का, तर ते रिलेशन त्यांच्यामधलं आपल्याला बघायचं आहे. त्याच्यासाठीचा हा थेरम आहे, म्हणजेच रिलेशन बिटवीन डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. म्हणजेच द रेडियन सो डिफाईन्ड इज इंडिपेंडेंट ऑफ रेडियस. म्हणजे याचा अर्थ ते जे काही असणार आहे ते इंडिपेंडेंट असेल रेडियस पासून आणि कॉन्स्टंट मिळणार आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे थोडक्यात. आणि पाय रेडियन इक्वल टू 180 डिग्री असतं. म्हणजे पाय हा आपला रेग्युलर जो 3.14 आहे तोच पाय असणार आहे. हा 22/7 त्याला आपण काही वेळेला लिहितो. तर हा थेरमचा प्रूफ बघूया, अगदी इझी आहे. तर ते हा सर्कल मी काढला आणि यात ओ हा आपला सेंटर घेतलाय, ओ ए, आणि ओबी ही रेडियस आहे, आणि ही लेंथ ऑफ आर्क आपण आर घेतलेली आहे. म्हणजे ही लेंथ जी आहे रेडियसची तीच लेंथ आपण इथे घेतोय, ती कन्सिडर केली, आणि इथे हा ओ ए जो प्रोड्यूस केलाय सी पर्यंत, म्हणून त्याला डॉट डॉटने दाखवलेला आहे. आणि त्यावेळेला आपला हा अँगल 1 रेडियन असतो बाय डेफिनेशन ऑफ रेडियन मेजर. जी सर्क्युलर सिस्टीम मध्ये आपण डेफिनेशन पाहिली तीच मी इथे फिगर मध्ये वापरलेली आहे, आणि तीच फॉर्मॅलिटी इथे लिहिली आहे. कन्सिडर अ सर्कल विथ सेंटर ऍट ओ, सेंटर ओ ला घेतलाय, अँड रेडियस आर, लेट लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू आर, जॉईंट ओ ए ओ बी, आणि त्यावेळेला त्या ठिकाणी जो अँगल बनणार आहे तो असणार आहे 1 रेडियन. जो अँगल ए ओ बी असणार आहे. एओ हा मीट करतोय सर्कल सी साठी, सी ला. तर सिन्स मेजर ऑफ आर्क एओसी हा संपूर्ण जो अँगल बनतो आहे, आपण जे आता स्ट्रेट लाईनची डेफिनेशन पाहिजे स्ट्रेट अँगलची, त्याच्यानुसार हा अँगल 180 डिग्रीचा असणार, म्हणजे 2 टाइम्स ऑफ राईट अँगल तो असणार आहे. म्हणजेच 180 डिग्रीचं त्याचं मेजरमेंट असेल. हे आपण आधी लिहून घेतलं. पुढे प्रोपोर्शनॅलिटी ऑफ आर्क अँड लेंथ. जसं जसं आता हा आर्क जो आहे तसं बदलेल तसं त्याच्यासोबत हा अँगल पण वाढत जाणार आहे. हा आर्क जर मी कमी केला, म्हणजे ही लेंथ कमी केली, तर हा आर्क हे अँगल जो तो पण कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे याचं काहीतरी रिलेशन आहे, म्हणजेच ते प्रोपोर्शनल आहे. एका सोबत दुसरा जो आहे तो वाढतोय, किंवा एका सोबत दुसरा जो आहे तो कमी होतो आहे. म्हणजे एकमेकांसोबत त्यांचं रिलेशन जे आहे ते प्रोपोर्शनल आहे. ते कसं, तर मेजर ऑफ अँगल एओबी, मेजर ऑफ अँगल एओबी हा अँगल अपॉन मेजर ऑफ अँगल एओसी, एओसी हा संपूर्ण मोठा अँगल. म्हणजे या अँगलचं या अँगलशी मी डिव्हायडेशन केलं संपूर्ण मोठ्या अँगल सोबत याचं, तर त्यावेळेला त्याचा जो समोरचा आर्क आहे, लेंथ ऑफ आर्क एबी हा अपॉनला असणार आहे संपूर्ण मोठा आर्क, म्हणजे हाफ सर्कल, सेमी सर्कल, म्हणजेच लेंथ ऑफ आर्क एबीसी. एबीसी हा आर्क.
त्या दोघींचा रेशो जो आहे तो प्रोपोर्शनल असेल, सारखा असेल, इक्वल असणार आहे. तर मग हा मेजर ऑफ अँगल एओबी आपण मेजर ऑफ अँगल एओसी घेतला, इक्वल टू हा लेंथ ऑफ आर्क जी आहे ती आर आहे, ती आर लिहिली. आणि लेंथ ऑफ आर्क एबीसी जो आहे, एबीसी म्हणजेच ते हाफ सर्कल आहे, आणि संपूर्ण सर्कलचा परिघ म्हणजे सर्कमफरन्स म्हणजेच लेंथ ऑफ आर्क ती जी असणार आहे ती असते 2πr. आपण हे पाहिलेलं आहे 10th स्टँडर्ड पर्यंत की परिघ जो आहे वर्तुळाचा तो 2πr असतो, म्हणजे सर्कमफरन्स 2πr असणार आहे. परंतु आपण फक्त हाफ सर्कल घेतो आहोत, 2πr च्या हाफ ते होईल, म्हणून आपण ते 1/2 into 2πr घेतलेला आहे. म्हणजे लेंथ ऑफ आर्कच्या ते हाफ होईल, पूर्ण सर्कलच्या लेंथ ऑफ आर्क ही हाफ असणार आहे, हाफ सर्कलची, म्हणून 1/2 घेतलं. 2 कॅन्सल होईल, इथे आर कॅन्सल होईल, फक्त 1/π ते शिल्लक राहील. हा इकडचा मेजर ऑफ अँगल एओसी ते डिव्हाइड आहे, तिकडे जाताना मल्टिप्लाय झाला. आणि मग इथे जे रिलेशन मिळतं त्याच्यापैकी आपण हा जो मेजर ऑफ अँगल एओबी आहे तो घेतला होता 1 रेडियन, तो इथे 1 रेडियन लिहिलाय. आणि मेजर ऑफ अँगल एओसी जो आपण इथे काढलाय तो आहे 180 डिग्री, तो इथे लिहिला. याच्या ऐवजी हा पाय ऍज इट इज, याच्याऐवजी 1 रेडियन. म्हणजे आपल्याला 1 रेडियन इक्वल रिलेशन मिळालं 180 डिग्री आपण पाय, आणि याच्यामध्ये आर आलेला नाही, म्हणजे हे कॉन्स्टंट नंबर आहे. जर हा कॉन्स्टंट आहे तर 1 रेडियन सुद्धा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे म्हणजे याचा अर्थ झाला की इंडिपेंडेंट ऑफ रेडियस असेल, ते डिफाईन केल्यानंतर पहिलं प्रूफ झालं. पुढे ह्या पायला मी इकडे आणला, तो याला मल्टिप्लाय झाला 1 ला, तर तो पाय रेडियन झाला, आणि हा 180 डिग्री. म्हणजेच आपल्याला रिलेशन मिळालं पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. त्याचा तो मिनिंग आहे. हे एक रिलेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तेच दुसरं रिलेशन असेल 1 डिग्री इज इक्वल टू पाय अपॉन 180 रेडियन. कारण इथे काय होईल, आपण याला पायला जो आहे तो इकडे पाठवला, 180 इकडे पाठवला, इथे 1 डिग्री शिल्लक राहील, आणि याला ते मल्टिप्लाय होईल. म्हणजेच पाय अपॉन 180 रेडियन 1 डिग्री इक्वल टू असणार, किंवा 1 रेडियन इक्वल टू 180 डिग्री अपॉन पाय रेडियन असणार आहे. म्हणजे याचा सरळ मिनिंग काय होतं, जर आपल्याला एखादा अँगल कन्वर्ट करायचा आहे डिग्री मेजर मधून रेडियन मेजर मध्ये, तर आपण अशा वेळेला त्याला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करणार. डिग्रीचं कन्व्हर्शन करतो आहोत रेडियन मध्ये, त्यावेळेला पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करा. डिग्रीचं कन्व्हर्शन रेडियन म्हणजे पाय बाय 180 ने त्याला मल्टिप्लाय करायचं, जो पण आपल्याला अँगल दिला असेल त्याला. आणि जर आपल्याला रेडियन मेजरचं कन्व्हर्शन जे आहे ते करायचं असेल डिग्री मेजर मध्ये, तर अशा वेळेला आपण त्याला 180 बाय पाय ने मल्टिप्लाय करतात. म्हणजेच काय, रेडियनचं कन्व्हर्शन डिग्री मध्ये करताना 180 अपॉन पाय त्याला मल्टिप्लाय केलं की आपल्याला त्याचे मेजरमेंट जे आहे ते मिळणार आहे. हा थिअरॉटिकल पार्ट होता, म्हणून आपण त्याला बोर्डवरती पूर्ण लिहून घेतला, कारण आपल्याला वेळेची बचत पण करायची आहे. जास्त मोठी लेंथ व्हिडिओची वाढू नये म्हणून आपण बोर्ड आधीच भरून ठेवलेला होता. तर आता याच्या पुढे आपण बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण टॉपिक वरती एक्सरसाइज 1.1, ज्यासाठी आपण नवीन व्हिडिओ जो आहे त्यात आपण मात्र सॉल्व्ह करणार आहोत प्रत्यक्ष. तर पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 1.1 बघूया.